अशीच एक बाळाबाई नावाची एक महिला होती. 18 विश्व दारिद्र्य, मोठं कुटुंब, शेती करायची, काबाड कष्ट करायची, शेतामध्ये नाही ते धान्य पेरून बघितलं पण काही उत्पन्न आलं नाही. शेवटी स्वभाव माणसाचा असा नडला, ती बाईचा स्वभाव इतका चांगला होता का पण दरिद्रतेने आता कोणाशी टिप्पण बसत नव्हतं, शेजारशिनीशी टिप्पण बसत नव्हतं. हाल सिद्धनाथाचा त्यावेळेस मंडपाचं काम चालू होतं. मामांनी सर्वांना विनंती केली का या पंचक्रोशीमधून आपल्याला वर्गणी जमा करायची आहे. पण या बाळाबाईकडे कोणी वर्गणी मागायला जाऊ शकला नाही. बाळाबाईचा स्वभावच मुळात फाटका. मामांना ही गोष्ट कळाली. मामा सरळ तडक तिच्या घराकडे निघाले. ए बाळाबाई, दार उघड बाई. बाळाबाई बाहेर आली. काय मामा? अगं तू वर्गणी दिली नाही, हालसिद्धनाथाच्या मंदिराचं नूतनीकरण करायचंय, तू वर्गणी नाही दिली. मामा माझ्या दारामध्ये कोणी आलंच नाही, मी कसं देऊ वर्गणी? अगं मी आलोय ना, बघ तुला जमतंय तेवढं दे. मजुरी करून साठवलेले 5 रुपये मामांच्या हातावरती दिले. ज्या वेळेस मामांच्या हातावरती 5 रुपये दिले, मामांनी भाव जाणला का बाईचं अंतःकरण शुद्ध आहे. हो, मामांनी तिच्या अंतरीचा शुद्ध भाव जाणला. पायातली चप्पल काढली, ताड 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 3 वेळेस त्या घराच्या भिंतींवरती मारली आणि मामांच्या मुखातून निघालेले शब्द, ए औदसे, या घरातून बाहेर हो, आज तुझ्यामुळे देवाची वर्गणी सुद्धा देता येत नाहीये. ज्या वेळेस मामांच्या मुखातून हे उद्गार बाहेर पडले ना, त्यावेळेस त्या घरातली दलिंद्री, त्या घरातली औदासा दूर झाली. ज्या बाईकडं फक्त 5 रुपये दिले तिने, जिला खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं, 40 एकर जमीन मामांनी दिली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा तुम्हाला समजेल, रुचेल, पचेल असा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज भूमिका मांडताना असं सांगतात का देवाची भूमिका काय आणि आपली अवस्था काय. या संपूर्ण अभंगामध्ये 5 चरणामध्ये देवानी देवाची मांडलेली भूमिका आणि आपल्याला अनुभवास आलेली भूमिका आपल्याला तुकाराम महाराज ओळख करून देतात. या संपूर्ण अभंगामध्ये विठ्ठल देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. ज्याला त्याला असं वाटतं की देव माझ्याकडे यावा, देव माझ्या घरामध्ये यावा, माझ्या हृदयामध्ये विराजमान व्हावा. पण मनामध्ये ज्या ज्या वेळेस भगवंताला साठवायला घेतलं ना, आठवायला घेतलं, त्या वेळेस विषयांचा जो काही संघ आहे ना, तो भगवंतापासून आपल्याला दुरावत गेला, भगवंतापासून आपली ताटातूट करत गेला, भगवंताला येऊन ओळख द्यावी लागली. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पिंडामध्ये एक एक विषय, एक एक भाग असा उभा राहतो का भगवंताची ओळख घडूनच देत नाही. लहानपणी ज्या ज्या वेळेस आपली अवस्था बघा किती सुंदर मांडली आहे. ज्या वेळेस बाळ जन्माला येतं, सटुवाई येते, 5वीला आपलं भविष्य लिहून जाते, त्यावेळेस सगळं अधोरेखित आहे का आपल्या भविष्यामध्ये काय घडणार आहे. पण ज्या वेळेस सद्गुरू येतात, ज्या वेळेस आपली भूमिका मांडतात, त्यावेळेस आपल्याला भगवंताची ओळख करून देतात, त्यावेळेस आपल्याला भगवंताप्रत प्राप्त होण्याचा मार्ग दाखवतायत. काय दाखवलंय अभंगामध्ये? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. आम्हाला आमचं घरच कळलं नाही. अहो साधा भाग आहे, आपल्याला दुधाचा पातेला जर स्वच्छ नसेल तर दूध साठेल काय? नाही साठणार. अहो त्यासाठी ते पातेलं स्वच्छ असावं लागतं. महाराजांनी भूमिका मांडताना खूप छान मांडली आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, पण आपली भूमिका काय हेच आपल्याला कळत नाही. बालपण नेणता गेले, बालपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले, विषयांकडे मरण मागू का जन्मभरी.
बालपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. लहानपणी ज्यावेळेस आई लढिवाळ करत एक एक घास भरवते ना, त्यावेळेस त्याला गोड वाटतं. पण लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायाचा, तेव्हा आईच्या हातचा घास गोड नाही लागत. बालपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. ज्या वेळेस परमार्थ करायचं वय, ज्या वेळेस भगवंताची ओळख घ्यायची वेळ, ज्या वेळेस कर्तव्यामध्ये उभं राहायची वेळ, त्यावेळेस तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. मग काय आपली अवस्था काय? मग आपल्याला शेवटी मागावं लागतं, देवा आता हे भोग नको. वृद्धपणी नाना भोग, भोगणे लागे कर्मभोग. आयुष्यभर देव सांगत आला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. पण बालपणापासून आपल्या मनामधली ती भूमिका विषयांची अशी लगडली का भगवंतापासून दूर गेलो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5 चरण खर्च केली. कोणासाठी? आपल्यासाठी. कशासाठी? मला भगवंताच्या प्रत प्राप्त होण्यासाठी. पण आपल्याला ओळख नाही हो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी का सांगावं लागतं, का मांडावं लागतं? कारण ज्या ज्या वेळेस प्रसंग येतो ना, त्यावेळेस आपण भगवंताला हाक मारतो, त्यावेळेस बाळूमामांना हाक मारतो, मामा आता धावा. देव कसा धावेल हो? देव घ्या कोणी. संतांनी एवढं छान सांगितलंय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. अहो कोणी पाहुणा आला, आपलं दार ठोठावत आला तर आपण त्याला जागा देतो, पाणी देतो, त्याला बसण्यासाठी काय काय नाना पदार्थ, नाना आसनं तयार करतो. पण आपली भूमिका काय? देव न लगे. आमच्या मनातली भूमिका काय? आम्हाला देव नको. देवाला आमच्या हृदयामध्ये साठवायला, बसवायला, आठवायला जागा नाही. देव न लगे. एक एक चरण इतकं सुंदर लिहिलंय, सुंदर रचलंय. का? कशासाठी? आम्हाला भगवंताप्रत प्राप्त होण्यासाठी. ज्या वेळेस तुम्ही बाळूमामांना हाक मारताय ना, माझा देव माझ्या हाकेला आला पाहिजे असं वाटतंय ना, तर त्या देवाला शरण जा. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्न करू. ज्या वेळेस आपण शरण जातो, ज्या वेळेस देवाला आठवतो, पुजतो, मनामध्ये एकच भाव ठेवून जा का माझा देव माझ्यासाठी साक्षात आहे. तो असतची असे सर्व काळ. जो मला हाय म्हणेल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणेल त्याला मी कधीच नाही. हे मामांच्या मुखातलं वाक्य आहे. अरे आम्हाला भगवंताच्या वाक्यावर शंका, आम्हाला भगवंताच्या रूपावर शंका, आम्हाला भगवंताच्या भंडाऱ्यावर शंका. का लावायचा भंडारा? का जायचं आदमापूरला? तर ऐका, बाळ जन्माला येतं, सटुवाई येते, 5वीला भविष्य लिहून जाते. हे लिहिलेलं भविष्य बदलण्याची ताकद माझ्या मामामध्ये. याला शास्त्रोक्त प्रमाण देखील आहे. ब्रह्मदेवे आपल्या करे लिहिली असतील दृष्टाक्षरे, सद्गुरु चरण संपर्क शिरे, दृष्टाक्षरे ती शुभ होती. म्हणून आदमापूरला जायचं, म्हणून भंडारा लावायचा. काय होतं भंडारा लावल्याने? साक्षात ब्रह्मदेवानी जरी आपलं भविष्य लिहिलं असेल ना, ते भविष्य बदलण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये आहे. आणि साक्षात माझा आदमापूरचा राजा बाळूमामा आपल्या प्रत्येक हाकेला धावतो. तू फक्त हाक मारून तर बघ. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी
त्यासी सर्व आहे. भगवंत आलाय, आपल्या दारात आलाय, आपल्या हृदयात विराजमान करायचंय ना, तर आजपासून एक एक संकल्प आम्ही केला पाहिजे. हृदयामध्ये भगवंताला साठवायचंय, आठवायचंय, रुजवायचंय, पुजायचंय, तर मग आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. ज्या वेळेस अंतःकरण शुद्ध होईल ना, साक्षात माझे बाळू मामा आपल्या हृदयामध्ये विराज. तुका मने चित्त करा रे निर्मळ, ओनी गोपाळ राहिते ते, ओनी गोपाळ राहिते ते, ओनी गोपाळ राहिते ते. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवनी गोपाळ राहे, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, राहे ते, राहे ते. येऊन गोपाळ राहे तेथे. पण आपल्या पिंडामध्ये भूमिका आहे का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, दंभ, चिंता, एक एक विषयांनी असं ग्रासलं का देवाला आठवायला साठवायला जागा नाही हो आमच्या पिंडामध्ये. आम्हाला देवाविषयी आशंका, आम्हाला भगवंताविषयी आशंका का साक्षात माझे बाळूमामा देव आहेत का, इथून शंका. अरे ज्यानी त्यानी देव कसा पुजला त्याचा तो जाणे. मला हे पाहिजे म्हणून मी देव पुजला, मला मूलबाळ हवं म्हणून देव पुजला. पण देव पुजावा कसा? देव पुजावा विमळ हस्ते. आमचे हात निर्मळ पाहिजे तो. आम्ही भगवंताला आठवताना साठवताना मनामध्ये एक एक भाव शुद्ध ठेवला पाहिजे. ज्या वेळेस कामातून पुजला देव, कामातून त्या कामाच्या वासनेने कसा देव आम्हाला भेटेल हो? नाही. आज जो कोणी भगवंताला आठवायला जातोय, साठवायला जातोय, फक्त आदमापूरला गेलो, भगवंताच्या त्या मंदिरात दर्शन घेतलं म्हणजे देव कृपा करतो का? आहे का? तुम्हाला वाटतंय ना देवानी कृपा करावी? तुम्हाला वाटतं ना आपलं कल्याण व्हावं? देव पुजावं विमळ हस्ते. हे मन हे शुद्ध करण्यासाठी ह्या सगळा अट्टास. पिठेवाडी ग्रामस्थांनी मांडलेला अट्टास का? मन शुद्ध करण्यासाठीचा अट्टास. समर्थ रामदासांनी 205 श्लोक लिहून ठेवले. कशासाठी? मन शुद्धीसाठी. ज्या वेळेस मन शुद्ध ना, ते भगवंताकडे आपोआप धाव घेतं. तेव्हा सांगावं लागत नाही देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. साक्षात परब्रह्म येतो, बसतो, विराजमान होतो आणि मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि आज जर वाटत असेल ना भगवंतानी कृपा करावी आमच्यावरती, आम्ही भगवंताच्या कृपेला पात्र व्हावं, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे. झाले पाहू नका, जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, तुका. हे जामीन आहे तुका. आज संधी आहे. आज मोक्ष कधी आहे? आज. बद्ध म्हणजे बांधला आणि मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. कधी संधी आहे? आज, आत्ता, तत्काळ. मोक्ष कधी आहे? या क्षणी. ज्या वेळेस तुम्ही भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवून मनामध्ये संकल्प बांधला ना, साक्षात माझे तुकोबा राय आज तुमच्यासाठी जामीन राहिलाय. मागे झाले पाहू नका. आजपर्यंत कुकर्म केली, आजपर्यंत कुवासना मनामध्ये आली, आजपर्यंत नाना जणांना टोप्या घातल्या. आज संधी आहे हो. आज भगवंत आज हा शब्द का उच्चारतोय? वर्तमान काळात उच्चारतोय, उद्या नाही. आत्ता फक्त मनाशी खुणगाठ बांधा का बाबा आजपासून सोडलं मी वाईट कर्म, सोडलं. आजपासून वाईट स्थितीला जाणं नाही, वाईट संगतीत जाणं नाही. मागे जामीन आहे तुका.
बघा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हे सगळं कशातून होतं? ज्या वेळेस अंतःकरण शुद्ध होतं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, दंभ, चिंता हे फक्त बोलण्यासाठी नाही हो विषय. आज पिंडामध्ये ओळख घेण्यासाठी आहे. भगवंताला साठवायचंय, आठवायचंय, मनामध्ये रुजवायचंय ना, तर मग भगवंताला आरोळी कशी दिली पाहिजे? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण आमची आरोळी कशी पाहिजे? आमचं मागणं कसं पाहिजे? माझा लढिवाळ तूच करणे या शब्दांपासून आमची आरोळी झाली पाहिजे. बाबा, आजपर्यंत माझं काय काय चुकलं हे मी आणि तू जाणतो, पण माझा लढिवाळ तूच करणे. बघा, इतकी साधी सरळ भूमिका आपण देवाकडे मागितली पाहिजे. ज्या वेळेस बाळाने बाळ होऊन आईकडे मागतो ना, साक्षात आई त्याला सर्वस्व बहाल करते. पण आमची भूमिका काय? आमच्या मनामध्ये राहते ती अशंका, राहतो तो अहंकार, राहतो तो काम, राहतो तो एक एक विषय उभा राहतो. मग भगवंताला म्हणतो, आता मला तुझी गरज नाही, आता मला तुझी गरज नाही, मी तुझ्या दारातही येणार नाही, कारण माझ्या वाडवडिलांनी मला आता भरपूर दिलंय. पण ते कितपर्यंत टिकेल? जोपर्यंत पुण्याचा संचय आहे तोपर्यंत सरता संचिताचे शेष ढकलून देतील. विषयांची भूमिका काय? का बाबा, एकदा पुण्याही संपली ना, मग काही नाही. मग वृद्धपणी नाना रोग भोगावेच लागतील, पण हे भोगण्यासाठी सामर्थ्य माझा देव देणार आहे. म्हणून भगवंताला आठवावं, म्हणून भगवंताला पूजावं. भगवंताविषयी आशंका ठेवूच नाही. मुळात भगवंत आहे का नाही, तो असतची असे सर्व काळ. फक्त आम्ही मागताना कसं मागितलं पाहिजे? माझा लढिवाळ तूच करणे. तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी. पुरवावी आई माया बापा, पुरवावी आई माया बापा, पुरवावी आई माया बापा, पुरवावी आई माया बापा. आता दृष्टी पुढे ऐसा तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा तुरा आहे. पुरवावी आई माया बाबा, पुरवावी आई माया बाबा. ए पुरवावी आई माय बाबा, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा किती गोड भगवंत द्यायलाच आलाय. सुंदर गोड प्रमाण दिलं, साजेचं प्रमाण दिलं. पण ऐका, आम्हाला आमच्या घरातली आमची अवदसा घालवण्यासाठी काय करायचंय हेच कळत नाही. बघा, आज प्रत्येकाला वाटतं ना आपलं कुटुंब सुखी असावं, आपलं घर सुखी असावं. कधीतरी आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये जाऊन डोकावा. आमच्या घरातल्या दिव्याला जेवढी काजळी ना, तेवढी आपल्या आयुष्याला लागलेली काजळी हो, तेवढी आपली उन्नतीत खुंटलेली आहे. ज्याचा दिवा चकचकीत ना, त्याचं भविष्य उज्ज्वल. आमच्या घरामधल्या देवाऱ्यातल्या दिव्याला आम्ही जर जाऊन स्वच्छ करू शकत नसू ना, तर काय आम्ही आमच्या हृदयाला स्वच्छ करणार आहे? अरे, जी गोष्ट दृष्टीला दिसते ती जर स्वच्छ करू शकत नाही, तर अंतरीचा परमात्मा तो ज्याच्यामध्ये विराजमान होतो ते मन कसं पवित्र होईल? ते मन पवित्र करण्यासाठीचा हा 8 तास आम्ही देवाला अगरबत्ती उजवाळतो. जर ती अगरबत्ती आम्ही फक्त ती अर्धी पेटवून अर्धी विझवून जर बाजूला ठेवत असू ना, तर आमच्यासारखी दुरावस्था जगात कोणाचीच नाही. आहे तो अशी मंडळी. आमची जर इच्छा पूर्ण झाली नाही ना, तर आम्ही देवऋषाला फोन करतो, आम्ही कोणीतरी सांगणार असेल ना त्याला फोन करतो, आम्ही कोणीतरी भक्ताकडे जातो, जो कोणीतरी बघतो, ज्योतिषाकडे जातो, नाना लोकांकडे जातो. पण कधीतरी आपल्या देवाऱ्यातल्या देवांकडे डोकावून बघावं. सगळी उत्तरं तिथं आहेत. आम्ही कधी कुळाचार पाळला?
आम्ही कधी आमच्या देवांची भेट घडवली? आम्ही कधी आमच्या देवांना नैवेद्य केला? अरे आम्ही ज्या देवांना पूजतोय त्या देवांना कधी पूजलं होतं शेवटचं? आठवावं आम्ही. जर महिन्यातून 15 दिवसातून आमच्या घरच्या देवांना आंघोळ असेल तर कसा देव आमच्यावरती कृपा करेल? घरचा पाहुणा उपाशी राहिला मग कसे आपण बाकीच्यांची काय व्यथा मांडणार हो? घरचा देव उपाशी, साक्षात आमच्या देव्हाऱ्यामधले देव आम्ही कधी काळी नवीन केले हे तरी आठवा. आमच्या देवांना कधी घसलं, कधी पुजलं हे तरी आठवा. माऊली, जर आपल्याला वाटतं ना आपल्या मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं लग्न व्हावं, मामांनी माझं ऐकावं, अरे साक्षात मामांनी कुळाचार पाळले, मग तुम्ही आम्ही का कमी पडतो? का कोणीतरी येऊन सांगावं आम्हाला का तुमच्या घरातले देव तपासा? अरे आम्ही आमच्या घरातले देव कधीतरी बघितले पाहिजेत. आमच्या देवाऱ्यात खरंच किती देव आहेत? आमच्या कुळीचे कुळदैवत कोण हे तरी आम्हाला माहीत पाहिजे. अरे आमच्या देवांना ज्यावेळेस आम्ही घसलं पुजलं त्यावेळेस आमच्या देवांना छोटे छोटे छिद्र आलेत का काय बघा एकदा. बघा, ही कीर्तन भूमिका जी आहे ना ती अंधकार दूर करणारी भूमिका आहे, ती अंधश्रद्धा दूर करणारी भूमिका आहे. का कीर्तन करावं? पिंडामधला अंधकार अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून कीर्तन करावं. बाबा, भगवंताविषयी आशंका ठेवूच नाही. का कुळाचार लावून दिले? कारण आपल्याला त्यांची ओळख राहावी का बाबा तुझं मूळ कुठून आहे, तू आलायस कुठून, तर तेथून. बाबा, आमच्या मुलांचं जर कर्तव्यामध्ये उभं राहावं असं वाटत असेल ना तर आम्ही त्यांना शिकवणीमध्ये उभं केलं पाहिजे. मातृदेव भव पितृदेव भव हे आम्ही सांगितलं पाहिजे. आमच्या घरातल्या देवाऱ्यांना जाऊन आम्ही स्वच्छ केलं पाहिजे, देवांना पूजलं पाहिजे. आणि जर वाटतं ना या सगळ्या आशंकेमधून जर आपल्याला बाजूला व्हायचं आहे तर मग देवाला शरण गेलंच पाहिजे. आणि तुम्हाला वाटतं ना, खरंच मावशी सगळ्यांना विनंती आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, आज घरी जाऊन आपले देव तपासा, खरंच तपासा. देवांना हातात घ्या का कधी शेवटचे देव केले त्यांना छोटी छोटी छिद्र पडतात. बघा, जर कोणी देव निरीक्षण करून जर बघितलं असेल तर त्यांना छोटे छोटे छिद्र पडतात आणि देव नूतन घडवावे लागतात. हे जर घडवले नसतील तर घडवून घ्या, नक्कीच नाना आशंका दूर होणार आहेत, नाना विघ्न लागलेली आहेत ना ती सगळी दूर होणार आहेत. बघा, अशीच एक बाळाबाई नावाची एक महिला होती. 18 विश्व दारिद्र्य, मोठं कुटुंब, शेती करायची, काबाड कष्ट करायची, शेतामध्ये नाही ते धान्य पेरून बघितलं पण काही उत्पन्न आलं नाही. शेवटी स्वभाव माणसाचा असा नडला, ती बाईचा स्वभाव इतका चांगला होता का पण दरिद्रतेने आता कोणाशी टिप्पण बसत नव्हतं, शेजारशिनीशी टिप्पण बसत नव्हतं. आप्पाची वाडी, आदमापूरपासून, आदमापूरच्या बाळूमामांच्या मंदिरापासून एक साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती असणारी आप्पाची वाडी. हाल सिद्धनाथाचा त्यावेळेस मंडपाचं काम चालू होतं. मामांनी सर्वांना विनंती केली का या पंचक्रोशीमधून आपल्याला वर्गणी जमा करायची आहे. सर्वांकडून वर्गणी जमा केली पण या बाळाबाईकडे कोणी वर्गणी मागायला जाऊ शकला नाही. बाळाबाईचा स्वभावच मुळात फाटका, कोणी धजावेच ना. मामांना ही गोष्ट कळाली. मामा सरळ तडक तिच्या घराकडे निघाले. बाळाबाई, ए बाळाबाई, दार उघड बाई. बाळाबाई बाहेर आली. काय मामा? अगं तू वर्गणी दिली नाही, हालसिद्धनाथाच्या मंदिराचं नूतनीकरण करायचं आहे, तू वर्गणी नाही दिली. मामा, माझ्या दारामध्ये कोणी आलंच नाही, मी कसं देऊ वर्गणी? अगं मी आलोय ना, बघ तुला जमतंय तेवढं दे, बघ तुला जमेल तेवढं दे, मी घ्यायला बसलोय. बाळाबाईने मोल मजुरी करून साठवलेले 5 रुपये मामांच्या हातावरती दिले. ज्या वेळेस मामांच्या हातावरती 5 रुपये दिले, मामांनी भाव जाणला का बाईचं अंतःकरण शुद्ध आहे हो. पण आज पिंडामध्ये ह्या नाना विषयांनी तिला भगवंतापासून दूर ठेवलं. मामांनी तिचा अंतरीचा शुद्ध भाव जाणला, पायातली चप्पल काढली, ताड 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 3 वेळेस त्या घराच्या भिंतींवरती मारली आणि मामांच्या मुखातून निघालेले शब्द, ए औदसे,
या घरातून बाहेर हो. आज तुझ्यामुळे देवाची वर्गणी सुद्धा देता येत नाहीये. ज्या वेळेस मामांच्या मुखातून हे उद्गार बाहेर पडले ना, त्यावेळेस त्या घरातली दलिंद्री, त्या घरातली अवदसा दूर झाली. ज्या बाईकडं फक्त 5 रुपये दिले तिने, जिला खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं, 40 एकर जमीन मामांनी दिली. किती एकर? 40 एकर. फक्त तुम्ही भगवंताप्रती एक पाऊल पुढे तर टाका. तुमचा अंतरीचा भाव पुढे तर सरकू द्या. आम्ही भगवंताला काय म्हणतोय का आम्ही तुझ्या दारात येऊ, तुझ्या दर्शनाला येऊ, पोरा बाळांना घेऊन येऊ, पण तू आधी माझ्यावरती कृपा कर. कसा भगवंत कृपा करेल?